मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आक्का, बुक्का, काका हे काही शब्द आहेत. ती शब्द जास्त फेमस आहेत. आक्का म्हटलं तर सुषमाक्काचं नाव डोळ्यासमोर येतं. बुक्का म्हणलं तर बुक्का घेऊन संजय राऊत सकाळी दररोज 9 वाजता भोंगा वाजवायची कामं करतात. संजय राऊतांचं नाव येतं. आणि काका म्हणलं की शरद पवारांचं नाव येतं. म्हणजे बघा, काही दिवसापूर्वी त्या अक्कानं ठाकरे साहेबांच्या वडिलाला, म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना थेरडा म्हणलं होतं सभेतनं. एकूणच बाळासाहेबावरती, उद्धव ठाकरेवरती, आदित्य ठाकरेवरती, ह्या तिघावरती ही आपले जे काय आहे रोख त्यांनी रोखून धरला होता. आणि तशी टीका त्यांनी केली होती. ती यावर थांबले नाही, ते हिंदुत्वावरती, आमच्या रामावरती, श्रीकृष्णावरती, आमच्या देवीवरती सुद्धा ती बाई भुकली होती. मग अशा ह्या एवढ्या कुलक्षणी महिलेला किंवा अक्काला उभाट्यानं सोबत घेतलं. मग तर काय, अक्का अख्खी फॉर्ममध्ये. अक्कानं बामशेप सोडली, राष्ट्रवादी सोडली, पुन्हा अक्कानं हात पकडला उद्धव ठाकरेंचा. आता हे लोक कुठलं काम फुकट करतात किंवा निस्वार्थीपणानं करतात, हा आपला समाज आहे. जर यांना निस्वार्थी सेवा असली असती, यांनी बामशेप सोडलंच नसतं, यांनी राष्ट्रवादी सोडलीच नसती, यांनी शिवसेना पकडलीच नसते. मग हे सगळं फिरून फिरून हे शिवसेनेकडे का आले होते, ते याचं कारण फक्त काय, किंवा एखादी काहीतरी पदरामध्ये कळली गोष्ट पडेल, त्यामध्ये विधान परिषद असेल किंवा काय असेल. मग या आशेमुळे तिथं अक्का ह्या थांबून होत्या. आणि अक्का कुठली एखादी गोष्ट राजकारणात घडली की अक्का ते उचलून धरायच्या. संजय राऊत आणि सुषमा अक्का ह्या दोन असे व्यक्ती, ह्या दोघांना फक्त आपण उरबडवे म्हणू शकतो. म्हणजे फक्त उरबडवायचा, बातमी कोणती असो. बघा, लग्नामध्ये कुठली प्रथा किंवा कुठली रीत चालू आहे, बँडवाल्याला काहीच माहिती नसतं. मधून फक्त हात असा आला की बँडवाले वाजवतात. असे वाजवायचे कामं यांनी केले. आणि आता ह्या वाजवणाऱ्या चावीवरल्या भावल्याची चावी आहे, पण आतली जी स्प्रिंग असते ना, त्या स्प्रिंगला ताण दिलं, टेन्शन दिलं की ती स्प्रिंग आपोआप हलते आणि ते टाळ्या वाजवतात. आता ते स्प्रिंग यांची गायब झाल्यामधले. म्हणजे आता नेमकं लॉलीपॉप कुठलं, पहिले लॉलीपॉप होतं राज्यसभेचं, ते आता भेटणार नाही. ते काकांनी बाजी मारली. म्हणजे राज्यसभेच्या माध्यमातून सुषमा अक्का आणि आदित्य ठाकरे सोबत चांगली बॉन्डिंग असलेल्या प्रियंका चतुर्वेदी, एक उत्तर भारतीय हिंदी भाषिक मराठी महिला, आपण त्यांना बोलू यांच्या भाषेमध्ये, हे बाहेर सांगतात ओरडू वरळी डोममध्ये सभा घेऊन सांगतात, मराठी अस्मिता, मराठी माणूस, मराठी उत्तर भारतीय. पण यांचेच काही लोक हे उत्तर भारतीय खासदार यांनी पाठवले होते राज्यसभेवरती. मग त्या प्रियंका चतुर्वेदी त्या पण पहिले काँग्रेसमध्ये होत्या. त्यावेळेस सोबत थोरले पप्पू होते. थोरले पप्पूने ह्यांना उमेदवारी दिली नाही. मग ह्यांनी लहान पप्पू पकडला महाराष्ट्रातला. मग आता यावेळेस पप्पूनं खूप प्रयत्न केला होता. पप्पूनं अक्षरशः तेल लावलेला पैलवान अंगावरती घेतला होता. पण तो तेल लावलेला पैलवान यांना का ऐकलं नाही. तेलामुळं त्यांना का पकडता आलं नाही. ते निष्ठून गेले आणि ते राज्यसभेवरती गुगली मारून ते आपला आठवड्या पिटाळ्या घालून हे फणा काढून बसलेले आहेत. नागेश्वर महाराज म्हणजे काका बारामतीचे. इथं नेमका गेम झालाय कुणाचा? उद्धव ठाकरेला महाराष्ट्र मामू मामू का म्हणायचा? म्हणजे माझे मुख्यमंत्री असे म्हणा, किंवा एक पिक्चर आला होता बघा, मुन्नाभाई MBBS, त्यामध्ये हे होता मामू. ते मामू का लोक म्हणतात? कारण आता प्रियंका असेल किंवा सुषमा अक्का असेल, आता ह्या दोन अक्काला उद्धव ठाकरेंनी मामू बनवलंय. म्हणजे मुख्यमंत्री झाले ते शरद पवारांमुळं, आणि माजी मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदेमुळं.
पण आता मामू झाले हे शरद पवारांमुळे. म्हणजे शरद पवारांना काय करून कसं करून हातापाया पडून काही करून नेरेटिव्ह काही चलवून कसे करून त्यांनी आपल्या पदरामध्ये ही राज्यसभेचं सीट हे टाकून घेतलं. पण आदित्य ठाकरेंचा विरोध केला होता, त्या आदित्य ठाकरेच्या प्रत्येक विरोधाचा बदला हा शरद पवार साहेब नक्कीच घेणार. त्यांचा हिशोब चुकता होणार आहे. पण आता शिंदे साहेबांनी मध्ये त्यांचं नाक खाजवलंय. शिंदे साहेबांनी अशी चाई मारून सोडली आहे, अशी पिन मारून सोडली आहे. ते म्हणजे कशी, एक ज्योती वाघमारे नावाच्या दलित महिलेंना त्यांनी जी आपली उमेदवारी आहे ती दिली राज्यसभेची. आणि मित्रांनो सगळा खेळ पलटला गेला. तो सगळा खेळ होता ना, खेळ पूर्ण 180 डिग्रीमध्ये हा खेळ मोडला. सगळ्यात जास्त मिरची लागली ते म्हणजे अक्काला. कारण एकनाथ शिंदेच्या विरोधात आपण एवढे बोलले, आपण किती बाजू उद्धव ठाकरेंनी घेतली, पण आपलं साधं नाव सुद्धा नव्हतं. पण या ठिकाणी ज्योती वाघमारे नावाच्या एका नवख्या महिलेला डायरेक्ट शिंदे साहेबांनी राज्यसभेवरती पाठवलंय. आणि याची ईर्ष्या सुषमा अक्का, प्रियंका चतुर्वेदी यांना नक्कीच आली. तुम्ही आज लिहून घ्या 100% मित्रांनो. काही दिवसामध्ये ज्याप्रमाणे प्रियंका मॅडमनं सीट नाही मिळालं म्हणून त्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली होती, तशीच ती सोडचिठ्ठी आता ह्या छोट्या पप्पूला 101% देणार. हे आज तुम्ही लिहून घ्या. आणि त्यानंतर अक्कानं अगोदर 2 ते 3 पक्ष फिरलेले आहेत. आमच्या देवी देवतावरती शिव्या देऊन, आई बसली मग बाप काय उठला का, गाय आहे तर बैल बाप आहे का, या अशा गोष्टी बोलणाऱ्या सुषमा अक्का, आईला बसवणारे बोलणारी स्वतःच कायमची बसून गेली किंवा त्यांना त्याच आईनं घरी बसवले. हे सगळे नासक्या डोक्याचे किंवा नासक्या मेंदूचे लोक जे आहेत, या नासक्या मेंदूच्या लोकांमधून किंवा यांच्या मेंदूमधून नेहमी वाक्य किंवा जे काही निघणार आहे बाहेर तेही नासकच निघणार आहे. पण हे दोघी जण कधीही उद्धव ठाकरेंना म्हणजे धक्का पुरुषाला धक्का कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळी, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे धक्का नक्कीच देणार. पण हा धक्का उद्धव ठाकरे सहन करतील, पण तो धक्का आदित्य ठाकरे सहन करतील का? कारण त्या ठिकाणी जर प्रियंका मॅडम तर बाहेर पडल्या, आजूबाळाचं काय होईल? आजूबाळाला हातावरच अवलंबून राहावं लागणार आहे. हातावर म्हणजे काँग्रेसवरती म्हणतो, तुम्ही कुठला वेगळा अर्थ काढू नका. एक मित्रांनो हे असं प्रकरण आहे. उमेदवारी खासदारकीची काकाला दिली, काकाला भेटली, पण शिंदे साहेबांनी ज्योती वाघमारेंना उमेदवारी देऊन ह्या सुषमा अक्का, प्रियंका ताई यांच्या बुडाखाली तर आग लावली आहे. पण या आगीचं रूपांतर नक्कीच धक्क्यामध्ये होणार. आणि ह्या दोन्हीही धक्का देऊन आता हे कुणासोबत जातील हे महाराष्ट्राला आता पाहायचं आहे. माझ्या मते असं वाटतंय की प्रियंका ताई आता जे ह्यांच्याच राज्यातील पार्टी आहे सपा त्या जॉईन करतील. पण नेमकं आता अक्का कुठली पार्टी जॉईन करणार? शरद पवारांची राष्ट्रवादी की अजून कुठली? तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.